आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। इचलकरंजीमधील पंचगंगेचे पाणी संथ गतीने ओसरण्यास सुरुवात। नदीची पातळी 71.5 फुटांवर, तर अजूनही काही घरांमध्ये पुराचे पाणी, जनावरांसाठी छावणी सुरू। राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढला। धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले। धरणातून 10,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात। पावसाने जोर धरल्यास कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची भीती। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। खडकवासला धरणातून आज पुन्हा 11,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला जाणार। नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्याचं आवाहन। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। सिंहगड किल्ला आठवडाभर पर्यटकांसाठी बंद राहणार। दरड हटवण्याचं काम सुरू। पुण्याच्या इंदापूरमधील उजनी धरण 50% भरलं। 2 महिन्यामध्ये उजनी धरणामध्ये 60 टीएमसी पाणीसाठा। धरणामध्ये 21,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पुणे शहरामध्ये ठेकेदारांना खड्ड्यामध्ये पाणी असताना केलं सिमेंट काँक्रिटीकरण। पालिकेच्या आदर्श नियमावलीचं उल्लंघन। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी काही प्रमाणामध्ये घटली, तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। कृष्णा नदीमधील पाणी पातळी कमी होत असली तरी पूरग्रस्तांनी घरी परतण्याची घाई करू नये। सांगली जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। पाणी पातळीमध्ये घट असली तरीही कोयनेमधील वाढीव विसर्गानं भीती। सततच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील 1,306 घरांची पडझड। पुराच्या पाण्यामध्ये 25 जनावरं वाहून गेली। 5 जणांचा मृत्यू। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यामधील सोयाबीन, कापूस आणि भाजीपाल्याला सर्वाधिक फटका। 127 तालुका बाधित। 1,00,000 हेक्टर क्षेत्रावर पाणी। मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटाचं सौंदर्य खुललं। ड्रोन कॅमेऱ्यानं टिपली दृश्य। यवतमाळ जिल्ह्यामधील येळाबारा धबधबा प्रवाहित। वाघाडी प्रकल्प पूर्णतः भरल्यानं धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। जालन्यामधल्या भोकरदन तालुक्यामधल्या म्हैसाघाट धबधबा ओसंडून वाहतोय। मनमोहक धबधब्याची पर्यटकांना पुरळ। गोंदियामधील इटियाडो धरणामध्ये 100% पाणीसाठा। 2 महिन्यामध्ये 719.75 मिलीमीटर पाऊस। मुंबईमध्ये पावसाळ्याच्या 2च महिन्यामध्ये 86% पावसाची नोंद। गुरुवारपासून पुढील 2 दिवस मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पुण्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यपूर्व भागामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही। जळगावमधली बातमी। शहरामधील रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ। राज्यात खरीपाची 96% पेरणी। मका, सोयाबीन, उडदाच्या उच्चांकी पेरा। राज्यामध्ये सर्वदूर झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला। साताऱ्यामधल्या धोम धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं कृष्णा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू। 2,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक। नागपूर भुसावळ दरम्यान धावणाऱ्या 11 गाड्या रद्द। प्रवाशांना मनस्ताप। चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम। 9 दिवस रेल्वे गेट बंद राहणार। महामार्गावरील वाहतूक गुजरात मार्गे वळवण्यात आली। राज्यामधील एसटी कर्मचारी 9 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर। कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। शिव उड्डाण पूल आज रात्री 12 वाजल्यापासून बंद होणार। नोव्हेंबर 2024 पर्यंत हा पूल पाडून त्या जागी नवा पूल बांधला जाणार। अंधेरीच्या जोग उड्डाण पुलाच्या दुरुस्तीला एमएमआरडीएचा नकार। प्राधिकरणाचं महापालिकेला पत्र। पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची। एमएमआरडीएच्या पत्रामध्ये उल्लेख। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली। दरामध्ये घसरण। टोमॅटो 30 ते 40 रुपये प्रति किलोवर। रत्नागिरीच्या खेड एमआयडीसी कंपन्यांमधील दूषित पाण्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी। नागरिकांचं आरोग्य धोक्यात। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याची तपासणी। वर्ध्यामध्ये किसान अधिकार अभियानाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करा। जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी निवेदन। सोलापुरातील करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेनेचं आंदोलन। करमाळा तहसील कार्यालयासमोर निदर्शनं। रायगड जिल्ह्यामध्ये इर्शाळवाडीच्या गृहप्रकल्प हस्तांतरणाला महिनाभराची प्रतीक्षा। घरांचं बांधकाम अंतिम टप्प्यात। वर्षभरापूर्वी इर्शाळवाडी दुर्घटनेमध्ये 84 जणांनी जीव गमावला होता।